नमस्कार प्रेक्षकांनो, शिवा मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता जबरदस्त आणि रोमॅन्टिक असा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता कीर्तीच्या पापाचा घडा भरत कीर्तीने आणि सुहासने शिवाच्या गाडीचे ब्रेक फेल केल्याचे सत्य आशू समोर येताच आता आशू हा खनखन सुहासच्या कानाखाली मारून आता सुहासची कुत्र्यासारखी धुलाई करून खरे सत्य वधून कीर्तीची कपड्याची बॅग कीर्तीच्या अंगावर फेकून देत सुहास आणि कीर्तीची आशू कशी भयानक हकालपट्टी करतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला आता बघावयास मिळणार आहे. आशू आता सत्य समोर येताच सुहास आणि कीर्तीची धुलाई करून दोघांनाही कसे घराबाहेर काढतो आणि आता आशू समोर सत्य कसे येते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता सीताई आणि शिवा दोघीही आता बाईकवरून रॅली काढून जात असतात, तर इकडे मात्र आता सुहास आणि कीर्ती हे दोघेही आता शिवाच्या बाईकजवळ आलेले असतात आणि इकडे तिकडे बघत आता सुहास हा शिवाच्या गाडीचे ब्रेक फेल करू लागतो. त्याच वेळेस आता तिथे चंदन पाठीमागे फोन येता क्षणी तिथे आलेला असतो. कीर्तीने आता दिव्याला फोन करून पुन्हा चंदनना तिकडे न्यायला भाग पाडलेले असते आणि त्याच वेळेस आता सुहासने शिवाच्या गाडीचे ब्रेक फेल केलेले असते. शिवाच्या गाडीचे ब्रेक फेल केल्यानंतर इकडे आता मात्र सीताई ही शिवाच्या गाडीजवळ येते आणि शिवाजवळ तिच्या गाडीची चावी मागते. त्यावेळेस आता कीर्ती आणि सुहास दोघेही सीताईला शिवाची गाडी घेऊ नको असे सांगत असतात, पण सीताई म्हणते की शिवाला काही प्रॉब्लेम नाही आणि मला शिवाची गाडी चालवायची, तेव्हा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे असे म्हणत आता सीताईने चालवण्यासाठी शिवाची गाडी घेतलेली असते. इकडे आता सीताईच्या गाडीवरती शिवा आणि आशू बसलेले असतात, तर दबंग स्टाईलने सीताई आता शिवाची गाडी रस्त्यावरून चालवत असते. पण जेव्हा आता सीताई त्या गाडीचे ब्रेक दाबू लागते त्यावेळेस मात्र आता गाडीचे ब्रेक लागत नसते आणि हे सीताईच्या लक्षात येऊन आता सीताई चांगलीच घाबरते. पटकन आता सीताई ही पाठीमागून येत असलेल्या शिवाला जोरात हाक मारून म्हणते की शिवा, अगं गाडीचे ब्रेक लागत नाहीये. आणि शिवा आता सीताई ज्या स्पीडने चाललेली बघून आता नक्कीच काहीतरी गडबड असल्याचे शिवाच्या आता लक्षात आलेलं असतं. पटकन आता शिवा ही तिच्या गाडीचा स्पीड वाढवून सीताईच्या जवळ येते आणि त्यानंतर आता शिवा आशूला गाडीची स्टीअरिंग पकडायला सांगते आणि हँडल पकडताच आता शिवा ही सीताईच्या गाडीवर उडी घेते आणि आता शिवाने सुद्धा तिच्या हातात सीताईच्या गाडीचे सगळे कंट्रोल घेतलेले असते आणि आता शिवाला सुद्धा गाडीचे ब्रेक लागत नसते आणि आता काय करावं. त्याच वेळेस आता शिवा समोरून एक टेम्पो येत असतो आणि आता कशीबशी शिवा गाडीला कंट्रोल करत त्या टेम्पोला वाचवते. पण त्या टेम्पोला वाचवत असताना आता शिवा ही समोरच हातगाडी जात असलेल्या आता त्या हातगाडीच्या अंगावर गाडी घालते. त्या हातगाडीवरून गाडी जाताच गाडीने आता हवेत जंप घेतलेली असते आणि त्या क्षणी आता शिवा आणि सीताई एका गवताच्या गंजीवर पडतात आणि त्या गवताच्या गंजीमुळे आता सीताई आणि शिवाला दुखापत झालेली नसती आणि दोघेही सुखरूप वाचलेले असतात. आणि त्याच वेळेस सगळेजण तिथे येतात आणि लगेच आता सगळेजण तिथे येता क्षणी आता सीताई म्हणते की गाडीचं ब्रेक फेल झालं होतं आणि त्यामुळे हे सगळं झालं. तर शिवा म्हणते की पण मी गाडी तर चेक केली होती आणि मग गाडीचं ब्रेक कसं नादुरुस्त झालं. कीर्तीचा चेहरा पडलेला असतो आणि पटकन कीर्ती आता म्हणते की आई, मी तुला सांगितलं होतं ना, हे सगळं जे काही होतंय ते शिवामुळेच होतं. सीताई म्हणते की हे बघ कीर्ती, शिवाला उगाचच दोष देऊ नकोस, यामध्ये शिवाची काहीही चूक नाहीये. तर आता कीर्ती म्हणते की चूक कशी नाहीये, आणि मी तुला सांगत होते ना, ह्या शिवानेच तुझ्या डोक्यामध्ये हे गाडी शिकायचं वेड भरवलं. तर आता सीताई म्हणते की गप्प बस. आणि आता इकडे घरी गेल्यानंतर मात्र शिवा विचार करत असते. शिवा तिची बाईक बघत असते, गाडीचा ब्रेक कसा फेल झाला. आणि त्यावेळेस शिवाला दिसतं की गाडीचा नट पाठीमागे आलेला आहे. आणि लगेच आता शिवाच्या डोळ्यासमोर ज्यावेळेस सीताईने आपल्याकडे गाडीची चावी मागितली होती त्यावेळेस कीर्ती आणि सुहासने सीताईला ती गाडी घ्यायला नकार दिला होता.
आणि म्हणजे हे सगळं आता कीर्ती आणि सुहासने घडून आणलं हे आता शिवाच्या लक्षात आलेलं असतं. आणि ज्या वेळेस आता आपण किचनमध्ये गेलो होतो त्यावेळेससुद्धा मोकळा रिकामा कुकर गॅसवर ठेवून आपल्याला मारण्याचा कीर्तीने प्रयत्न केला होता. ही ताजं उदाहरण आता शिवासमोर असतं आणि आपला ॲक्सिडेंट व्हावा म्हणून मुद्दामहून सुहास आणि कीर्तीने ब्रेक फेल केल्याचे आता शिवासमोर आलेले असते. इकडे आता चंदन देखील घरी गेल्यानंतर विचार करतो आणि म्हणतो की अचानक आता शिवाच्या गाडीचे ब्रेक कसे फेल झाले असेल. आणि त्याच वेळेस आता चंदनला आठवतं ज्या वेळेस आपण मोबाईलवर बोलण्यासाठी बाहेर आलो होतो त्यावेळेस सुहास आणि कीर्ती हे शिवाच्या गाडीजवळ होते. पटकन आता चंदन शिवाला फोन करून ते सगळी घटना सांगतो. आणि त्या क्षणी शिवाच्या हे लक्षात आलेलं असतं की कीर्ती आणि सुहासनेच गाडीचे ब्रेक फेल केले. पटकन आता शिवा ही आशूकडे येते आणि आशूला सगळी हकीकत सांगते. ते ऐकून आता आशूला राग आलेला असतो आणि पटकन आता आशू हा कीर्तीच्या बेडरूमच्या दरवाजाजवळ येतो. तर इकडे आता कीर्ती आणि सुहास आतमध्ये बोलतच असतात. कीर्ती म्हणते की सुहास आपला प्लान फ्लॉप झाला रे. ती शिवाना पुन्हा सीताईच्या मदतीला धावून आली. सीताईने शिवाची गाडी घ्यायला नको होती, नाहीतर त्या शिवाला चांगलीच अद्दल घडली असती. आणि आपला प्लान पुन्हा फ्लॉप झाला हे आता कीर्ती आणि सुहास बोलत असतानाच आशू ते ऐकतो आणि खटकन राग येऊन आशू दरवाजा उघडतो. आशूने आता ते सगळं ऐकलेलं असतं आणि दरवाजा उघडताच रागाने आशू आता आतमध्ये येतो. आणि रागाने आशू आता सुहास आणि कीर्तीकडे बघतो आणि पटकन आता कीर्तीची कपाटातली बॅग घेऊन ती कपड्याची बॅग कीर्तीसमोर फेकून देतो. तेव्हा आता कीर्ती म्हणते की आशू काय करतोयस आणि काय झालं. तर आता आशू म्हणतो काय झालं, बस झाले आता तुमचे नाटकं. तर सुहास म्हणतो काय झालं आशू. तर राग येऊन आशू आता रागाने सुहासकडे बघतो आणि खटकन सुहासच्या कानाखाली मारतो. आणि आता सुहासची आशूने 2-3 फटके मारून चांगलीच धुलाई केलेली असते. आणि आता कीर्तीला मोठा धक्का बसलेला असतो. कीर्ती म्हणते की आशू तू काय करतोयस. तर आता लगेच आता आशू म्हणतो की ताबडतोब ही बॅग घ्यायची आणि लगेच या घरातून निघून जायचं. आणि आशूने आता कीर्ती आणि सुहासची हकालपट्टी केलेली असते आणि खरे सत्य आता आशूसमोर आलेले असते. आणि आशूला संशय येताच आता दरवाजापाशी येऊन आशूने आता कीर्ती आणि सुहासचे बोलणे ऐकलेले असते आणि सुहास आणि कीर्तीनेच गाडीचे ब्रेक फेल केले हे सत्य समोर येताच कुत्र्यासारखी धुलाई करून कीर्तीची कपड्याची बॅग फेकून देत आशूने आता सुहास आणि कीर्तीला घराबाहेर काढलेले असते. आणि खऱ्या अर्थाने आता कीर्तीचा पर्दाफाश झालेला असतो. तर आता कीर्ती काय करणार हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.